नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतामधील त्या 10 आय टी कंपन्या पाहणार आहोत ज्यांच्या सॉफ्टवेअर शिवाय जगातील एकही मोठी बँक, विमान कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपनी एक दिवसही चालू शकत नाही. नंबर 10 पासून नंबर 1 पर्यंत अशी नावं आहेत जे ऐकून तुमचं भारताबद्दलचं मत बदलेल. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1 ची कंपनी पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल. 10 नंबरला आहे कोफोर्ज. ही कंपनी खास करून ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट आणि बँकिंग क्षेत्रात खूप मोठं काम करते. म्हणजे तुम्ही जर आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करत असाल तर त्यांचं तिकीट बुकिंग किंवा कार्गो मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कदाचित यांनीच बनवलेलं असू शकतं. कोफोर्जचा वार्षिक टर्नओव्हर आता 9,100 कोटी रुपयांच्या पार गेला आहे. या कंपनीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी खूप स्पेशलाइज्ड काम करते. त्यांच्या जगभरात 21 पेक्षा जास्त देशांमध्ये क्लायंट्स आहेत. ही कंपनी सध्या क्लाउड कॉम्प्युटरिंग आणि AI मध्ये खूप मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही कंपनी अजून वरच्या क्रमांकावर जाऊ शकते. 9 नंबरवर आहे एम्फॅसिस. बेंगळुरूमध्ये हेडक्वार्टर असलेली ही कंपनी प्रामुख्याने बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात मास्टर मानली जाते. यांचा टर्नओव्हर सुमारे 13,000 कोटी रुपये आहे. एम्फॅसिसची एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे त्यांची डिझाईन थिंकिंग पद्धत. ते फक्त कोडिंग करत नाहीत तर ग्राहकाला काय हवंय याचा विचार करून सॉफ्टवेअर बनवतात. एकेकाळी ही कंपनी HP मालकीची होती, पण आज ती स्वतंत्रपणे आपली ओळख बनवून आहे. जर तुम्ही बँकिंगमधील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल ऐकलं असेल तर त्यात एम्फॅसिसचं नाव खूप आदराने घेतलं जातं. ही कंपनी सध्या युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये खूप जोरात काम करत आहे. 8व्या नंबरवर आहे आपल्या महाराष्ट्राची लाडकी आणि पुण्याची शान असलेली पर्सिस्टंट सिस्टम. आनंद देशपांडे सरांनी एका छोट्याशा ऑफिसमधून सुरू केलेली ही कंपनी आज 10,000 कोटी रुपयांच्या टर्नओव्हरला स्पर्श करत आहे. पर्सिस्टंटचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी फक्त सर्व्हिस देत नाही तर स्वतःचे प्रॉडक्टसुद्धा बनवते. जेव्हा आपण सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंजिनिअरिंगबद्दल बोलतो तेव्हा पर्सिस्टंटचं नाव सगळ्यात आधी येतं. डेटा सायन्स असो किंवा क्लाउड, यांनी स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पुण्यात हिंजवडी IT पार्क असो किंवा सेनापती बापट रोड, पर्सिस्टंटचं नाव तिथे चमकताना दिसतं आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. 7व्या नंबरवर आहे ऑरॅकल फायनान्शियल. ही कंपनी ऑरॅकल या अमेरिकन कंपनीचा भाग असली तरी तिचं मुख्य काम भारतामधूनच चालतं. यांचा टर्नओव्हर 7,000 कोटींच्या आसपास असला तर यांचा प्रॉफिट मार्जिन खूप जास्त असतं. यांचं मुख्य प्रोडक्ट आहे फ्लेक्सक्यूब, जे जगभरातील शेकडो बँका वापरतात. म्हणजे बँकांचे जे कोर व्यवहार चालतात ते मॅनेज करण्याचं काम ही कंपनी करते. ही कंपनी मुंबईतून ऑपरेट होते आणि बँकिंग सॉफ्टवेअरच्या जगात यांचा एक वेगळाच दबदबा आहे. जर ही कंपनी नसती तर जगभरातल्या अनेक बँकांचे व्यवहार ठप्प झाले असते. इतक्यांचं काम महत्त्वाचं आहे. 6व्या नंबरवर येते LTI माइंडट्री. खरं तर या 2 वेगवेगळ्या कंपन्या होत्या, L&T इन्फोटेक आणि माइंडट्री. पण गेल्या काही वर्षात त्यांचं मर्जर झालं आणि आज ही एक 35,000 कोटी रुपयांची महाकाय कंपनी बनली आहे. लार्सन आणि टुब्रो सारख्या विश्वासार्ह ग्रुपचा याला पाठिंबा आहे. ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग, एनर्जी आणि टेलिकॉम अशा क्षेत्रांमध्ये खूप ॲडव्हान्स काम करते. जेव्हा 2 मोठ्या कंपन्या एकत्र येतात तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि ही कंपनी लवकरच टॉप 5 मध्ये जाण्याची शक्यता आहे. 5व्या नंबरवर आहे महिंद्रा ग्रुपची महत्त्वाची कंपनी टेक महिंद्रा. पुण्याच्या IT क्षेत्रात यांचा खूप मोठा वाटा आहे. टेक महिंद्राचा टर्नओव्हर 53,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. या कंपनीची खरी ताकद आहे कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग. जेव्हा जगात 5G आलं तेव्हा त्याचं जाळं पसरवण्यात टेक महिंद्राने मोलाची भूमिका बजावली. आनंद महिंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी आज केवळ IT नाही तर BPO आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्येही आघाडीवर आहे. जगभरात 90 पेक्षा जास्त देशांमध्ये यांचे कर्मचारी काम करतात. टेलिकॉम कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवण्यात याचा हात कोणीही धरू शकत नाही. 4थ्या नंबरवर आहे विप्रो. एका छोट्याशा तेलाच्या व्यवसायातून सुरू केलेली ही कंपनी आज 89,000 कोटी रुपयांची IT जायंट बनली आहे. विप्रो ही कंपनी आपल्या शिस्तीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. अझीम प्रेमजींनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दानमध्ये दिला आहे. त्यामुळे या कंपनीबद्दल भारतीयांच्या मनात एक वेगळाच आदर आहे. विप्रो सध्या हेल्थकेअर आणि रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर IT सोल्युशन पुरवत आहे. बेंगळुरूमध्ये त्यांचं हेडक्वार्टर असून तिथे त्यांनी हजारो लोकांना रोजगार दिला आहे. विप्रोनं नुकतंच AI साठी खूप मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे, ज्यामुळे त्यांचं भविष्य अजून उज्ज्वल दिसतंय. आता आपण टॉप 3 मध्ये आलो आहोत. 3ऱ्या नंबरवर आहे शिव नाडर यांची HCL टेक. या कंपनीचा टर्नओव्हर
1,13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. HCLची सुरुवात एका गॅरेजमधून झाली होती, जिथे त्यांनी संगणक बनवायला सुरुवात केली होती. पण आज ही कंपनी सॉफ्टवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये जगातली टॉपची कंपनी आहे. अनेक मोठमोठ्या फॉर्च्यून 500 कंपन्यांचे सर्व्हर्स आणि नेटवर्क ही कंपनी सांभाळते. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खूप फ्रेंडली मानली जाते आणि नोएडा हे कंपनीचं मुख्य केंद्र आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींचा मेळ कसा असावा हे HCL कडून शिकावं. दुसऱ्या नंबरवर आहे भारताची IT आयकॉन असलेली इन्फोसिस. NR नारायण मूर्ती आणि त्यांच्या 6 मित्रांनी 10,000 रुपये उसने घेऊन ही कंपनी सुरू केली होती. आज या कंपनीचा टर्नओव्हर 1,53,000 कोटी रुपयांच्या वर आहे. इन्फोसिसने खऱ्या अर्थाने भारताला जगाच्या नकाशावर IT हब म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे जे स्टँडर्ड सेट केले ते आज पूर्ण जग फॉलो करतं. इन्फोसिसचं म्हैसूरमधलं ट्रेनिंग सेंटर तर जगातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर मानलं जातं. ही कंपनी सध्या डिजिटल सर्व्हिसेस आणि AI आधारित प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करत आहे. इन्फोसिस ही केवळ एक कंपनी नाही, तर प्रत्येक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचं एक स्वप्न आहे. आणि फायनली पहिल्या नंबरवर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS. TCSचा टर्नओव्हर 2,40,000 कोटी रुपयांच्या पलीकडे आहे. म्हणजे यादीमधील खालच्या 3-4 कंपन्या जरी एकत्र केल्या तरी TCS मोठीच ठरेल. टाटा ग्रुपची ही कंपनी भारताचा अभिमान आहे. TCS ही जगातल्या सर्वात मौल्यवान IT ब्रँडमध्ये दुसऱ्या नंबरवर येते. 6 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी या कंपनीत काम करतात. बँकिंग, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे TCS नाही. या कंपनीचं मार्केट कॅप 15 लाख कोटींच्या वर आहे, जे कित्येक छोट्या देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. टाटांचा विश्वास आणि TCSचं तंत्रज्ञान ही जोडी आज जगावर राज्य करत आहे. तर मित्रांनो, या होत्या भारतातील 10 IT कंपन्या ज्यांनी आज संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवले. या फक्त कंपन्या नाहीत, तर हे 10 मोठे स्तंभ आहेत ज्यांच्यावर आज आधुनिक भारताची अर्थव्यवस्था उभी आहे. विचार करा, एका छोट्या खोलीतून सुरू झालेली इन्फोसिस असो किंवा टाटांचा वारसा लाभलेली TCS, या प्रत्येकाने शून्यातून विश्व निर्माण केलंय. आज जेव्हा आपण या कंपन्यांचा लाखो कोटींचा टर्नओव्हर पाहतो, तेव्हा तो फक्त पैसा नसून तो करोडो भारतीयांचा घाम, जिद्द आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विजय आहे. एकेकाळी भारताला फक्त स्वस्त मजूर देणारा देश म्हटलं जायचं, पण आज त्याच भारतातल्या सॉफ्टवेअरशिवाय जगातल्या अनेक मोठ्या बँक, हॉस्पिटल, विमान कंपनी चालू शकत नाही. ही आपली खरी ताकद आहे. या कंपन्यांनी सिद्ध केलंय की जर आपल्याकडे योग्य विजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण जागतिक स्तरावर कोणालाही टक्कर देऊ शकतो. तुम्ही आज IT क्षेत्रात असाल किंवा नसाल, पण या कंपन्यांची प्रगती आपल्याला एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे बदल. तंत्रज्ञान रोज बदलतंय आणि जो या बदलासोबत स्वतःला अपडेट ठेवेल तोच या शर्यतीत टिकेल.